वाटप करत आहेत, एकमेकांना पेढे जे आहे ते खायला देत आहेत, नृत्य करत आहेत. हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. एकंदरीत तुम्ही पाहू शकता की मनसेतर्फे गुणरत्न नगरवरती बाहेर जल्लोष सुरू आहे. मागणी होती सरकारकडून की निया बंद करावी, मात्र झालेलं आहे. रिजवान जयस्वाल, टीव्ही 9 मराठी. आता फक्त एक ललकारने हे सर्व महाराष्ट्रात घडलं, तर विचार करा ते दोन्ही भाव एकत्र आल्यानंतर काय घडेल. पण माझं सर्व मराठी जनतेचं मनापासून मी अभिनंदन करतो. हा विजय तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या मराठी माणसांचा आहे. नाही, आम्ही बघा, आम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. जल्लोष हा आमच्या मराठी माणसांचा विजयाचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठे साजरा करायचा आणि आम्ही अशा ढेंगावरती लोकांना आम्ही काय घाबरत नाही. आम्ही जल्लोष कुठेही करू शकतो. आज दारापर्यंत तर घरापर्यंत साजरा करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. विजय असो! आंदोलन नाहीये हा जल्लोष, विजय जल्लोष. मुळात आम्ही इथे करण्याचं कारण एवढंच आहे की अशा कानफट्या लोकांना हा समज देण्याचा हा इशारा आहे. आणि अशा लोकांनी डंके की चोट पर आम्हाला आव्हान देतात, तर डंकेची चोटवर आम्ही इकडे येऊन आम्ही साजरा करतो. राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो! राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो! ज्याप्रमाणे सदावर्तेंनी एकंदरीत बघितलं गेलं की राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केला होता, त्याचा हा विरोध समजायचा. विरोध नाही, विरोधाला विरोध करणारा आमचा विचार नाहीये. आम्ही ह्या नतभ्रष्ट लोकांच्या जे बुद्धीमध्ये जे काय साचलेलं आहे सन्माननीय राजसाहेबांच्या विषयासंदर्भात, डंके की चोट पे, आणि या असल्या अतिहुशार माणसांना आमच्या विधानसभेमध्ये स्थान नाही. आमच्या मनातही नाही आणि डोक्यातही नाही. जर मनात असता तर आम्ही उचलून घेतलं असतं, पण हा माणूस आमच्या डोक्यात घुसला. राज ठाकरेंच्या मनातली काही गोष्ट सांगायची आहे का क्रिस्टल टॉवरला? क्रिस्टल टॉवरची लोक अतिशय दुःखी आहेत ह्या असल्या दळभद्री लोकांमुळे. एवढंच आम्हाला इथे सांगायचं आहे. पण आमचं आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही जल्लोष आम्ही विजय मिळवलाय हे आम्हाला सांगायचंय. बोला बोला ताई या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय सांगाल? हा विजय संपूर्ण मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि प्रत्येक जो तळमळीने ज्याला वाटत होतं की हिंदी सक्ती ही नाहीशी झालीच पाहिजे, त्या सगळ्यांचा हा विजय आहे. खूप जणांनी देव पाण्यात ठेवलेले की हा मोर्चा होऊ नये किंवा हिंदी सक्ती होऊ नये म्हणून, पण आज मराठी माणसाने दाखवून दिलं की खरंच मराठी माणूस जर एकवटला तर काहीही करू शकतो. हे आता प्रत्येकाने ज्यांना वाटलं त्यांनी ते आता डोक्यात ठेवावं. 5 तारखेची तयारी कशी असणार? 5 तारखेला आता आमचे साहेब बोलतील. 5 तारखेला मोर्चा असेल नसेल मला माहिती नाही, पण आज आम्हाला एवढा आनंद झाला की शेवटी सरकारला पण राजसाहेबांच्या याला निर्णय घ्यावा लागला. सगळीच मराठी माणसं एकत्र दिसतील. नुसती मनसे आणि शिवसेना नाही, तर ज्यांनी ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला त्या सगळेजण त्या विजयी मेळाव्याला नक्कीच असतील. आणि हा विजय पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण भारताचा आहे असं मी जाहीर करते. सर्व महाराष्ट्रातले साहित्यिक, कलाकार, लेखक आवर्जून या विषयाला, हिंदी सक्तीच्या विरोधाला त्यांनी राजसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही हे महाराष्ट्रात होऊ देणार नाही. क्लिअर कट. म्हणून सरकारला माघार घ्यावी लागली, कारण संपूर्ण महाराष्ट्र या राजसाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. त्यांना सगळं कळलं की बाबा हिंदी सक्तीचा विरोध जो आपण हिंदी सक्ती करतोय ती लादली तर संपूर्ण मराठी एकटवतील. सर्व मराठी महाराष्ट्रात आपलं अस्तित्व आहे ते पण संपेल हे त्यांना कुठेतरी भीती वाटली. म्हणून हा जो निर्णय आहे तो त्यांनी विचारपूर्वक त्यांनी माघार घेतली. मी सरकारचं सुद्धा आभार मानेन. पण
माणसेच्या वतीने राजसाहेबांनी जो विचार पहिला उपस्थित केला, हिंदी सक्तीविरुद्ध आम्ही शाळांमध्ये पत्रकबाजी केली, लेटर दिली, प्रिन्सिपलला भेटलो, विद्यार्थ्यांना भेटलो, त्यांनी सुद्धा कडाडून आम्हाला विरोध केला त्या हिंदी सक्तीला आणि पाठिंबा दिला. हेच आमचा विजय आहे. आणि खरं तर आम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या मुख्याध्यापक जे आपले शाळेतले मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील किंवा पीटीए पॅरेंट्स वगैरे असतील, त्यांचाही मोलाचा वाटा होता या विजयासाठी आणि हे निश्चितच आहे, त्यांच्यामुळेच घडलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.